हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आकांक्षा आणि किरण यांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. फायनली जमलं हे सेंटेन्स आम्हाला. खरं तर हे सेंटेन्स बोलायला आम्हाला कितीतरी रिटेक लागले, किती वेळेस हसू येत होतं, किती वेळेस म्हणजे जमत नव्हतं काय बोलायचं. कधी मी चुकत होते, कधी हे कितीतरी रिटेक नंतर जमलं आपल्याला. किती रिटेक लागले बापरे. सो ते पण दाखवते मी, म्हणजे व्लॉग मध्ये आम्ही स्क्रिप्ट सुद्धा लिहिली होती. हे बघा, स्क्रिप्ट लिहून त्याची तयारी करून आम्ही पूर्ण त्याचं 2-4 वेळेस रिटेक झाले. तुम्हाला तिथं दाखवणारच आहोत किंवा तुम्ही बघितलं असन. आणि म्हणजे सवय नाही, त्यामुळे आम्हाला एवढी रिटेक लागली. जर एकदा सवय झाली ना, हे सगळं आम्हाला परफेक्ट जमल. हळूहळू सगळ्या गोष्टी आम्ही शिकून जाईल. सो तर आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही ना व्लॉग स्टार्ट केलेला आहे. यांना सुट्टी असती सॅटर्डे संडे. सो तसं पण आम्ही बाहेर जातोच, तर हे बोलले की चल आपण व्लॉग पण शूट करू, म्हणजे आपला लॉंग व्हिडिओ पण होऊन जाईल. त्यामुळे ना लॉंग व्हिडिओ आता लॉंग व्लॉग घेतोय आम्ही आज. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, इंटरेस्टिंग होणार आहे व्लॉग. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही एका म्हणजे सुरत मध्ये स्वामीनारायणचं मंदिर आहे, त्याची व्हिजिट करणार आहोत आज. खूप छान मंदिर आहे, खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तिथे जाणार आहे. व्लॉग मध्ये तुम्ही नक्की बघा. हॅलो एव्हरीवन, तर तुमच्या आता व्यवस्थित म्हणा ना, इथंच चुकले. 1 2 3. हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका आकांक्षा आणि किरण. आता ना मस्त इडली सांबर बनवलेले आहे, म्हणजे बनवतीये मी. बऱ्याच जणांना ना इडली म्हणजे नाश्त्यासाठीच खाते. आणि आमच्या फॅमिलीमध्ये तरी असं नाही, इडली आम्हाला सगळ्यांना आवडते, तर आम्ही सगळे पोट भरून खातो. सो हेच आमचं जेवण असतं. आणि मी सुद्धा हे सकाळीच बनवलं, जेणेकरून आम्ही म्हणजे दिवसभर खाऊ शकतो. आम्हाला दोघांना पण आवडती ना इडली, सो आम्ही जेव्हा भूक लागली तेव्हा खाऊ शकतोय. कशी झाली इडली? खरंच छान झाली. नक्की आवडली? खरा रिव्ह्यू द्या. नक्की एक नंबर आली. ओके, चला आता मी पण जेवण करते, मग आम्ही बाहेर जायच्या वेळेस तुम्हाला भेटतो. सो गाईज, आता रेडी झालेलो आहे. आम्ही आता निघतोय जाण्यासाठी गुरुकुलला. हे गाडी पार्किंगमधून काढते. आपल्याला 30 मिनिट तरी लागेल ना जायला. हां, 30 मिनिट लागेल. त्यानंतर मी व्लॉग कंटिन्यू करते. न स्किप करता पूर्ण व्लॉग तुम्ही बघा. तर आम्ही आता पोहोचलेलो आहे गुरुकुलला. खूप जास्त ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे थोडा वेळच झाला. 10 मिनिटं आणखी एक्स्ट्रा लागले. हां, 30 मिनटं लागत असते, पण यावेळेस जरा 45 मिनटं लागले. तर आता आम्ही तुम्हाला सर्व दाखवतो. आम्ही आता म्हणजे गाडी वगैरे पार्किंग केली. आता आम्ही जातो एंट्री, म्हणजे मेन जे मंदिर स्टार्ट होतं तिकडून जातो आणि दाखवतो. ओके, प्रवेश करतोय. हे बा मन एंट्रीवर असं दिसतं मंदिर. छान दिसतंय ना, ती छान व्ह्यू. हा, आम्ही इथं पहिले पण एकदा येऊन गेलो होतो, तेव्हा तर आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम आलो होतो, तर खूप सुंदर वाटलं होतं. आता आम्हाला म्हणजे कसं माहीत असल्यावर थोडं फरक पडतो ना. एक्साइटमेंट नाही राहत जेवढी फर्स्ट टाइम राहते तेवढी. हां, तर हे बघा किती असं वाटतं आपण ते काय आपण ते नाही मथुरा, असं वाटतं मथुरेला कोणीकडे तरी वेगळ्या याच्यात आलो आपण. का बरं असते तू? मथुरा त्यासारखं नाही वाटत का? मी मथुरा पाहिलेलीच नाही. मी आमच्या कॉलेजला होतो ना, तेव्हा पिकनिकला गेलो होतो, त्याच्यामुळे मला ते आठवलं. तू कधी गेलेली नाही तेव्हा, आता तुला नाही वाटणार आहे का नाही? ओके. तर इथे ना पाटी लिहिलेली आहे की चप्पल बुटक चोरांपासून सावधान ठेवा. तर आम्ही काय करतोय बघा, एक चप्पल इथं तुम्ही आणि एक चप्पल ह्या कोपऱ्यामध्ये काढते मी, म्हणजे जेणेकरून चोर जे बी चोरी करणार असलं हुकून चुकून, जर आपली चप्पल त्याला आवडली तर तो म्हणजे त्याला दुसरी चप्पल सापडणार नाही. त्यामुळं दुसरी चप्पल इथं ठेवली. यांनी पण शूज इथंच ठेवले, जेणेकरून चोर आपली चप्पल घेणार नाही. कशी वाटली आमची आयडिया? बऱ्याच ठिकाणी आम्ही असंच करतो, जेणेकरून घेणार नाही. कारण की साफ लिहिलेलं आहे की चपला बुटा चोरापासून सावधान. काहीतरी किती सुंदर आहे हे बघा, सुंदर, एक नंबर आहे खरंच. चला, इथे ना माग हे असे कुंड ठेवलेले आहे. आणि हे जे सगळे मंदिर आहे ते कळसांमध्ये, कळसच बोलतो ना? हां, 5 कळस. हे बघा, हा पण एक कळस मध्येच आहे. असं कळसांमध्ये मंदिर आहे इकडं. किती सुंदर वाटतंय हे. इतकं छान वातावरण आहे.
आहे ना. हा भारी आहे. आता एक मजेशीर गोष्ट दाखवतो तुम्हाला. इथं इतका मोठा कळस आहे बघा, आणि ही पहा याच्यापाशी किती छोटी दिसतीये. लय लहान दिसते तू. डायरेक्ट कळस एवढा मोठा आहे की आकांक्षा एवढी छोटी दिसते त्यात. आणि इथलं सगळ्यात मोठं मंदिर बघा ना, काय ते श्री नीलकंठ हवेली. त्यावर हनुमानाची मूर्ती पण किती मोठी आहे. पवनपुत्र हनुमान. हा, व्हिडिओ मध्ये तरी छोटी दिसते, पण रिअल मध्ये खरंच खूप मोठं आहे ते हत्ती आहे बाजूला, दोन्ही बाजूला आहे दोन दोन. हा सुंदर आहे. हो सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. आणि इकडे पण बघा तुम्ही मंदिराच्या आजूबाजूला, खरंच एवढं सुंदर आहे ना खूप. सुरतला म्हणजे जे कोणी आलं त्यांनी एकदा नक्की आलं पाहिजे याला गुरुकुलला. आतमध्ये जाऊन ना मी दाखवते मूर्ती कशाची. फॅन पण किती मोठा आहे. खूप मोठा आहे. हा, एक बंद आहे हा वाला आणि समोरचा चालू आहे. पण मंदिर किती सुंदर आहे. इथे ना एक राधाकृष्णाची मूर्ती आहे, एक कशाची आहे ती मधली मूर्ती कशाची आहे. हे जरा काही काही देव गुजरातचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला विशेष माहित नाही. तर फॅनची स्पीड बघा किती म्हणजे कमी वाटते ना, पण इतकी हवा लागते तर असं वाटत नाही. फॅन इतका स्लो चालून इतकी हवा देत असं आहे ना. मी तर त्या फॅनलाच बघत आहे. तर आम्ही आता थोडं बसलेलं आहे, छान वाटते इथं बसून. प्रत्येक जण इथे येऊन म्हणजे बसतच आहे बघा सगळे लोक. आणि हे जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ना, ते ना म्हणजे गुरुकुल स्कूलच आहे ना ती. हा गुरुकुल स्कूल आहे. इथं ना भरपूर मुलं शिकायला या संस्थेमध्ये बिचारे हॉस्टेलमध्ये राहते. खरंच मला असे म्हणजे लेकरं दिसले ना छोटे छोटे, खूप दया येते त्यांची. हॉस्टेलला राहते आई वडिलांना सोडून. आपल्याला म्हणजे एक दिवस करमत नाही, त्यांना कसं करमत असेल. इतके छोटे छोटे लेकरं आहे ना त्या स्कूलमध्ये, खूप छोटे छोटे. हा, आता त्यांच्या स्पोर्ट्सची काही स्पर्धा चालू होती आणि आता ते सगळे आतमध्ये गेलेले, त्याच्यामुळे बाहेर दिसत नाहीये कोणी. नाही तर ते ना होते इथंच. हे बघा स्कूल पण किती सुंदर आहे त्यांची, खरंच एक नंबर आहे. म्हणजे व्हिडिओ मध्ये तर एवढं भारी दिसत नाही. हा खूप म्हणजे एवढं दिसत नाही छान ते, जेवढं डोळ्याने सुंदर दिसते तेवढं मोबाईल मध्ये नाही दिसत आहे. खूप सुंदर स्कूल आहे पण त्यांची. दररोज त्यांना हे एवढं सुंदर वातावरण बघायला मिळत असेल. तर आम्हाला आता खूप वेळ झालेला आहे, म्हणजे अंधार पण थोडा थोडा आता पडत आलेला आहे. आम्ही आता जातो घरी, कारण आम्हाला जायला पण बराच वेळ लागेल आणि संध्याकाळच्या वेळेस जास्त ट्रॅफिक राहते ना. हां, तर चला व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनल. हां, सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.